हॅलो सर, डायरेक्ट आता तुमचं जे सॉफ्टवेअर आहे तुम्ही मार्ग ERP सॉफ्टवेअर डायरेक्ट तुमचं तुम्ही अपडेट करू शकता, रिन्युअल करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही जायचं मास्टरमध्ये जायचं, मार्ग लायसनिंगमध्ये जायचं आणि रिन्युअल ऑनलाईनला क्लिक करायची. ओके, रिन्युअल ऑनलाईनला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला एक ऑप्शन दाखवेल, व्हिजिट वेबसाईट टू प्ले. इथे क्लिक करायची. ओके, इथे तुमची वेबसाईट ओपन होईल. जर ही कधी कधी काय असतं, हे पेज मिनिमाइज असतं, असं ते छोटं असतं, ते तुम्ही इथे क्लिक करून मॅक्झिमाइज करायचं. ओके, मॅक्झिमाइज केलं की इथे ऑटोमॅटिक तुमचे काय काय कोणतं व्हर्जन आहे ते ऑटोमॅटिक इथे तुम्हाला दाखवणार. 3750 बेसिक प्राईसची आपली जी मार्ग ERP कॉस्ट आहे, रिन्युअल कॉस्ट आहे 3750 प्लस GST. ओके, इथे ऑटोमॅटिक GST वगैरे कॅल्क्युलेट होऊन तुमची अमाऊंट होते 4425 होते. ओके, सिम्पल क्लिकवर तुम्ही रिन्युअल करू शकता. इथे सगळे तुमचे डिटेल्स येणार आहेत. ओके, इथे डिटेल्स झाले, सगळे डिटेल्स असतील नसतील तर तुमचा ॲड्रेस, स्टेट, पिनकोड ॲड करायचा. आणि खालची मेन गोष्ट, इथे जर तुमच्या फॉर्मचा GST नंबर असेल तर इथे तुम्ही टाकायचा तो. ओके, जो काय असेल तो GST नंबर. आणि जर GST नसेल, तुमचा अनरजिस्टर्ड कंपनी असेल तर तुम्ही डोंट हॅव GSTला क्लिक करून कंटिन्यू करायचं. आणि इथे रिन्यू नावला क्लिक करायचे आहे. रिन्यू नावला क्लिक केलात की नेक्स्ट पेज येईल पेमेंट मोडचं. इथे टोटल अमाऊंट तुम्हाला शो होते, तुमची टोटल GST पकडून किती होते ती. ओके, सगळे पेमेंट मोड इथे येतात. तुम्ही शो ऑल ऑप्शन्सला क्लिक करायचं आहे. इथे एकदम इझी, एकतर तुम्हाला सोयीस्कर जो ऑप्शन वाटेल त्याप्रमाणे घ्यायचा आहे. QR कोड पाहिजे असेल, GPay, फोनपे, UPIने पेमेंट करा असेल तर स्कॅन अँड पेला क्लिक करा. ओके, आणि इथे जनरेट QR कोडला क्लिक करा की इथे QR तुमचा जनरेट होईल. ओके, आणि ह्या QR कोडला तुम्ही पेमेंट करून सक्सेसफुली करा आणि हा स्क्रीनशॉट फक्त आम्हाला पाठवा. तुमचं लायसन अपडेट होऊन जाईल. अपडेट करून झाल्यानंतर तुम्ही सेम इथे यायचं मास्टर्समध्ये यायचं, मार्ग लायसनला यायचं, डाउनलोड लायसन म्हणायचं, इथे येस करायचं आणि इथे लायसन नंबर आला की एंटर बटन दाबायचं की इथे तुम्हाला मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर लायसन्स सक्सेसफुली इन्स्टॉल थ्रू क्रियू. बस एवढं केलं की तुमचं लायसन अपडेट होऊन जाईल. मात्र ही प्रोसेस तुम्हाला एक लायसन अपडेट केल्यानंतर एक अर्ध्या तासाने करायची आहे, कारण सर्व्हरवरून लायसन अपडेट होईपर्यंत जरा वेळ लागतो. तिकडनं आल्यानंतर तुमचं लायसन अपडेट झालेलं असणार सर. ओके, थँक्यू.